हॅलो गाईज, तर यांना जायचं आहे ट्रेन मध्ये, देवाला जायचं आहे यांना सगळ्यांना. हे माझ्या फ्रेंड आहेत. केदारनाथला जायचं यांना. केदारनाथ अजून कुठं जायचं? सोबत हे 2 पिल्ल पण जाणार आहे बर का. तुला पण यायचं का राम आमच्या सोबत? आम्ही चाललो ट्रिपला. केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार सगळे देव करून येणार. तिकडे सगळे. यांनी पण, या ताईंनी पण वैष्णोदेवीला गेल्या होत्या, वैष्णोदेवी करून आल्या. आणि या आमच्या रिलेटिव्ह आहे येईन बाई म्हणा येईन बाई, ते आमच्या, ते पण गेल्या होत्या तिकडे उज्जैनला. उज्जैनला ओमकटेश्वर करून आलो आम्ही, शिवर करून आलो. सगळे देव धर्म सगळे करून आले. ते खूप छान केले त्यांनी. मी शिव जाऊन आले उज्जैनला. तर तुम्ही कुठं कुठं गेले होते, कुठल्या देवाला गेले होते, तर ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. लईच भारी वाटतं बाई. आता हे पहा, आम्हाला थंडी वाजू राहिली, इथं शेक केलेला आहे यांनी. तर आम्ही 4 जणी थोडं नाही का एन्जॉय. आमचं नियोजन देवाला जायचं, देवाला ट्रिप काढायची, हो. हे प्लॅन चाललेत आमचे. पहा, हे प्लॅन चालू आहे यांची, मग आमची ज्या दिवशी सगळ्यांची. आम्हाला देव बोलून त्या दिवशी आम्ही निघणार. तुम्हाला पण आमंत्रण देऊ. तुम्हाला पण आमंत्रण देऊ, आम्ही चाललो म्हणून आम्ही पण तुम्हाला पाठवू. बापरे, कुठं कुठं देवाला आमच्या बरोबर तुम्ही पण निघा. ते देवाला म्हणतात बरं का, गैरसमज काय करून घेऊ नका. नाही तर देवाला देवाला हो, देवाला बोलतात ते, नाही तर तुम्ही बोलता ना कुठं, आहे की नाही. देवा जाऊ दे ना पण. हो, देवाला पण आमच्या सोबत घेऊन जाऊ. ज्यांना आहे ना देवाला यायचं असेल ना, त्यांनी नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला. नक्की सांगा, ट्रिप काढू. पण सांगा ना, म्हणजे ट्रिप काढा. हा, कोणत्या देवाला जायचं? साईडला हो राम, कुठल्या कुठल्या देवाला जायचं ताई? वैष्णोदेवी, केदारनाथ, बद्रीनाथ, रायगड, पा किती 7-8 देव आहेत, ते देवांना यायचं यांना. हे काय म्हणतात, सगळ्यांचं प्लॅन चाललंय. मी सांगता ते काय म्हणतात, मेल्यावर काय सांगा येत नाही, हाय तोपर्यंत आहे ना. जिवंत तिथपर्यंत सगळे देव करून घ्यायचे. पा काही जाय का काय म्हणतात त्या, हो. बरोबर आहे का त्या नाही. दिवशी मेलो की गेलो, मग काय सोबत येणार नाही. सगळं खाली, एन्जॉय करून घ्यायचं जीवन. हो बरोबर बरोबर, राईट राईट. आणि सगळं खाली राहतं, काहीच येत नाही संग. संग तेवढं देव सोबत येते. एन्जॉय करून. आणि तेवढं नुसतं पैसा 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 काय वरती घेऊन जायचं का? काय नाही नेणार. श्रीमंत तिथंच जाणार आणि गरीब पण तिथंच जाणार. सगळ्यांना तेच आहे. 10-15 मजला बिल्डिंग सगळं 15 मजली बिल्डिंग पण इथंच राहते. राहते. 4 व्हीलर जी आहे, तीच जागा आहे जायला. सगळ्यांना पत्राचं शेड पहा. काय ठिकाण ते पण नाही. बाई, काय लेकरं आहेत बाई. तर यांना काय म्हणचं, आहे तोपर्यंत चांगलं राहा. आहेत जिवंतीपर्यंत चांगलं राहा, सगळे खुशीने राहा. भांडणं वगैरे करू नका, हे ताईंना म्हणायचंय. घरामध्ये सगळ्यांनी हॅप्पी राहा, आनंदी राहा. आनंदी राहा. तुम्हाला काय म्हणायचं ताई, सांगा. मी ताई त्यांना बोलायचं मला गुड नाईट. आमचे मिसळताई आहेत. हे आमच्या शेजारचे मिसळ ताई आहे, पहा कशा बसल्या, पहा काही. आणि एवढ्या चांगल्या आहे ना त्या, म्हणजे मनाने एकदम चांगल्या आहे ना. आमच्या हे पण चांगले आहे बरं का, आमच्या ताई पण चांगले आहे. हा, आमचे हो, विन बाई, विन नाही आम्ही. ठीक आहे ठीक आहे. गलत बोलून आले तर ताई ताई म्हणून. हा, मी गलत बोलते, त्यांना म्हणतो मी गलत बोलते म्हणून. बरोबर आहे, विन हो, ये नाही ते आमच्या बरं का. राम, त्रास देऊ नको आंटीला. तर हे आमच्या ताई आहे बरं का. ताई म्हणजे यांना काय म्हणायचं आहे, बाई कहून म्हणल्या, कारण आमची जावाची मुलगी ना, यांना सून आहे, त्याच्यामुळे मला येईन बाई, बाई बोलले. त्याच्यामुळे मला येईन बाई करतात. हाय तर हाय बाई, जाऊ द्या. जावाची काय माझी काय एकच आहे की नाही मिसाळ ताई, बरोबर आहे का नाही. तू कितीला जाते का स्कूलमध्ये? कितीला जाते स्कूलमध्ये? 4थीला जाते का? हो. मिसाळ ताई, तारीपाशी चिटकता इकडं बस साईडला. नाही 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 इकडं वा, आम्हाला काळजी करावी लागते तुमची. राम, तू आंटीला त्रास का देतो? इकडं हो बरं. हो, इकडं चल. राम लाड करतो. ए रामा, इकडं हो. इथं बोल ना, इथं कॅमेऱ्यात बोल ना, या बोल ना, इथं बोल ना. काय बोलू? अहो, याला आहे ना बोलता येत नाही बरं का, बोबडा आहे हो. बोलतो पण हा, काय हाय हाय बोलते ना, हाय. तर चला, हे पा आम्ही शेकोटी गेली आहे, तर शेकतो आम्ही. आराध्या काय बोलते. आणि इकडं म्हणजे हो, एवढी थंडी आहे ना इकडं अहिल्यानगरकडं. तुमच्याकडे थंडी आहे का नाही ते नक्की कमेंट मध्ये आम्हाला सांगा बरं का. बाय, गुड नाईट, टेक केअर.
थापा गाईच हा राम आहे, त्याला पण खूप थंडी वाजली, त्यांनी खूप मोठा शेक केला बर का. हसतो काय तू? बोल ना काही, बोल ना राम, बोल ना. हे रामा, तर किती अंधार आहे इथं, पहा किती अंधार झालाय. रात्रीचे 10:30-11 झाले तरी पण आम्ही बाहेर आहे जेवण करून, कारण का आता घरात खूप थंडी वाजते म्हणून बाहेर आहे बरं का. आम्ही असं सगळे मिळून राहतो आम्ही एका कॉलनी मधले. ही अश्विनी गाई आहे, तिचा पण स्वभाव म्हणजे खूप छान आहे अश्विनीचा. फ्रेंडच आहे ती पण माझी अश्विनी. आणि गावाकडचे पण आहे. आणि हा त्यांचा मुलगा. ए बोल रे पप्पा. तुझी मम्मीला लाज वाटते खूप बोलायला. मम्मीला खोकला येतो, सर्दी झाली मम्मीला. थंडीच्या वातावरणाने सगळेजण आजारी पडले आहे. माझी पण तब्येत बरोबर नाही, मला पण थोडीफार सर्दी आहे, तरी मी टॅबलेट खाल्लेले आहे. मी माझी केअर करते स्वतः. केलीच पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हो. आणि आता ये मोबाईलवर बोलतात मुलीबरोबर त्यांच्या. बोला ना, आला असता काय, मी नाही ऐकत भाऊ काही. आपण नाही ऐकत काही, बोला आहे की नाही. बरोबर आहे का नाही, ज्याची त्याची हे राहतं. बरोबर आहे का मी नाही. ऐकते त्यांचे गप्पा चालले. हा, ते फोनवर पण बोलतात आणि गप्पा पण ऐकतात, कारण का त्यांच्या मुलीचा फोन आला त्यांना म्हणून. आता येऊ का, सकाळी शाळा आहे हो, मुलांची. ठीक आहे, बाय बाय, गुड नाईट. टेक केअर. चला गाईज, गुड नाईट तुम्हाला पण. झोपा आता. उद्या पुन्हा दुसऱ्या ब्लॉग मध्ये भेटू आपण. बाय.